आणि बॅग वगैरे सगळं रेडी झालेले आहेत आमच्या. फक्त आता जायची तयारी करायची आहे. आणि मी सुद्धा रेडी झालेलो आहे. तर आता जवळपास आमची 8:30ची फ्लाईट आहे. सो सगळं काय रेडी झालेलं आहे. Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. City streets pulse with energy so bright. Neon signs flashing in the depths of night. Skyscrapers stand tall, reaching for the sky. As we pass by, with dreams flying high. No maps, no plans, just an open road. Wherever it leads, we'll happily go. Each sight, each sound, a memory to keep. In this adventure, dreams run deep. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day and night. Nature's canvas unfolding so grand. In this journey, we're living unplanned. सुप्रभात मंडळी आणि वेलकम बॅक टू द चॅनल. मला माहीत नाही आता तुमच्यापर्यंत आवाज कितपर्यंत येतो आहे. बाय द वे असं आहे की बागडोगराला चाललेलो आहे सिक्कीमला विथ फॅमिली. सो आता प्लेनचा आवाज भरपूर आहे, त्याच्यामुळे काय तुम्हाला ऐकू येईल इतकं मला वाटत नाही. पण आता प्रवासाला सुरुवात झालेली आहे. तर चला बघू पुढचा प्रवास कसा होतो आहे आणि तुम्हीसुद्धा आमच्या प्रवासाला एन्जॉय करा आणि भेटू आपल्या पुढच्या प्रवासात. आणि सावीची मजा चालू झाली ना. सावी पेपर खायला सुरुवात झाली. आजीसाठी वेफर घेऊन आली स्पेशली. मला एक दे, आबांना दे. आणि मला पण दे, फटाफट काढ. आणि मला पण दे. फटाफट. थँक्यू. फायनली आता बागडोगरा स्टेशनला पोचलो आहे आणि आम्ही आता गाडीचा वेट करतो आहे. तर आता लवकरच गाडी येईल जी आम्ही बुक केलेली आहे पूर्ण 5 दिवसांसाठी फिरण्यासाठी. सो ती आम्हाला सिक्कीमला घेऊन जाईल. तर चला ऑन द वे आपण तुम्हाला दाखवू की एक्झॅक्टली काय होणार आहे तेव्हा आणि पुढचा प्रवास आपण एन्जॉय करू. सगळं आता लगेच पॅक करतो आहे आणि लगेच पॅक झाल्यानंतरला पुढच्या प्रवासाला सुरुवात करू. हा बागडोगरा स्टेशन च्या बाहेरचे सगळे गाडीवाले आहेत आणि इथे बरेच तुम्ही या साईडला चालात तर इकडे तुम्हाला बरेच शेअरिंगवाले पण आहेत, प्रायव्हेटवाले पण आहेत, टॅक्सीवाले जे 400, 500 च्या आजूबाजूला पैसे घेतात, गँगटॉकपर्यंत सोडतात ते.
जर सिक्कीम साईडला येत असाल तर हे हॉटेल मी नक्की रेकमेंड करेल. द बेस्ट रेस्टॉरंट, बजेट फ्री आणि एकदम टेस्टी. चिकनवाला जे खायचं असेल आयटम तर खूप मस्त येते. जनरली लोकल आयटम जे आम्ही खाल्ले होते खूप मस्त आहेत. सो इकडे तुम्ही ट्राय करू शकता या हॉटेलला व्हिजिट देऊन. शेवटी फायनली आम्ही आता पोचलेलो आहोत गँगटॉकला. आणि आजचा दिवस असा काही खास नाही आहे. तर आजच्या दिवसामध्ये फक्त आम्ही ट्रॅव्हलिंगच झालेली आहे बराच वेळाचा. सो आत्ता स्टे आम्ही केलेला आहे इथे हॉटेलला सेवन मिररला. तर उद्याचा आमचा प्लॅन आहे की बाबा मंदिर आणि उंतला पास जो आहे तर तिकडे जाणार आहे चायना बॉर्डर बघण्यासाठी. सो आजच्यापुरती इतकंच. आता भेटू आपण उद्याच्या दिवसात. तोपर्यंत बाय बाय. आणि तोपर्यंत लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. माहिती आजच्या ब्लॉगमध्ये काही जास्त नाही आहे, पण उद्याच्या ब्लॉगमध्ये नक्कीच आपण भरपूर काही घेऊन येणार आहोत. तर चलो बाय बाय, टेक केअर.